आजचा जो अपमान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, आपण थेट जातो। सुप्रीम कोर्टाने आज दिलाय, त्यामुळे मी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं न्यायदेवतेचं स्वागत करतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या चिन्ह मिळेल की नाही याची शाश्वती कमी होती, तर कुठेतरी आता निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर चिन्ह मिळेल अशी अपेक्षा आहे। हा बघा, आजचा जो निर्णय आहे तो हा पहिला टप्पा आहे, त्याच्यानंतर आणखी आपल्याला पुढे जायचं आहे। जे काय होईल ते नियमानुसार होईल आणि नियमाप्रमाणे जे काही निर्णय होतील त्याचा आम्ही स्वागत करू। निवडणूक आयोगाकडे फैसला आया है, निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतली ती बाब आहे आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हा विषय पाठवलेला आहे। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग तपासून घेईल जे काही निकष आहेत, इतर जे काही निर्णय झालेले असतील आणि या सगळ्यांवर पुढे निवडणूक आयोग निर्णय घेईल। मला आताच त्याच्यावर काही भाष्य करणं उचित वाटत नाही। जसे जसे पुढे निर्णय होतील तसे आपल्याला माहित पडतील। फैसला आया है, सुप्रीम कोर्ट का जो फैसला है सुप्रीम कोर्ट का, उसको आप कैसे देखते हैं? चुनाव आयोग ज्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांचीच बाजू अशी होती की सुप्रीम कोर्टाने हा विषय निवडणूक आयोगाकडे पाठवू नये, परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली, स्थगिती मागितली होती ती दिली नाही आणि हा विषय निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मला काही सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्या जनतेला माहीत आहे कि निर्णय सुप्रीम कोर्टाने काय दिलेला है, त्याचा आम्ही स्वागत शिंदे साहब, हिंदी में बताइए कि आज जो फैसला आया है इसको आप किस तरह से देख रहे हैं? आज का सुप्रीम कोर्ट का जो फैसला है मैं उसका स्वागत करता हूं। इस देश में लोकशाही है, लोकशाही में कॉन्स्टिट्यूशन है, रूल्स है, लॉ है, सब कुछ है और उसके मुताबिक ही निर्णय होते हैं। हम लोगों ने जो शिवसेना बीजेपी का सरकार बनाया है वो कानूनी तौर पर सभी नियम उसके इस्तेमाल कर नियमों का उल्लंघन हम लोगों ने नहीं किया, कोई भी गैर कानूनी काम हम लोगों ने नहीं किया। ये हम लोग पहले भी बार बार बता चुके हैं और इसीलिए जो विपक्ष की मांग थी कि ये जो सुप्रीम कोर्ट में चल रहा मैटर जो है वो केंद्रीय निवडणूक आयोग के पास ना भेजा जाए, उसे स्टे दिया जाए, लेकिन आज के सुप्रीम कोर्ट ने उनको नकार दिया है और ये जो मैटर है ये केंद्रीय निवडणूक आयोग के पास भेज दिया है। इसका मतलब साफ है और इसीलिए हम लोग सुप्रीम कोर्ट के निर्णय का स्वागत करते हैं। सर आदित्य ठाकरे का बयान आया है कि शिंदे गट को जो है इसमें राहत नहीं मिली है। अभी फिर किसको राहत मिली? उनको मिली जब उन्होंने मांग की थी कि ये जो मैटर है, ये जो इशू है वो निवडणूक इलेक्शन कमीशन को ना भेजे, इसके ऊपर स्टे दे, लेकिन सुप्रीम कोर्ट ने उनको नहीं सुना, उनको नकारा है। इसका मतलब साफ है और इसीलिए हम लोगों ने सुप्रीम हम लोग कोर्ट का सम्मान करने वाले लोग हैं, हम गैर कानूनी काम करने वाले लोग नहीं हैं। इसीलिए तो ये राज्य की जनता हमारे पास जुड़ गई है। इसलिए आज मैं फिर एक बार सुप्रीम कोर्ट के जो उन्होंने निर्णय लिया है उसका मैं स्वागत करता हूँ। क्या आगे भी जीत होगी बाकी दूसरे मामलों में? ये पहला टप्पा है, आगे आगे जैसे होगा तो आपको पता चलेगा, लेकिन हमारी सरकार जो है सर्व सामान्य लोगों को न्याय देने वाली सरकार है और इसलिए सब लोग हमारे साथ जुड़ रहे हैं। धन्यवाद, थैंक यू। तर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात समाधान व्यक्त केले राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी। त्याच्याबद्दल फारसं भाष्य करणार नाही, पण एक दिलासा आम्हाला मिळाल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता निवडणूक आयोगाच्या समोर आपण आपली भूमिका मांडणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे जो राजकीय संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरू आहे त्या संघर्षावर आता नवा अंक त्याचा सुरू होणार आहे।
निवडणूक आयोगाच्या दारामध्ये आणि ठाकरे शिंदे गटातला हा संघर्ष, तिथं त्याचा फैसला होणार आहे.